Good afternoon, everybody. Today we have discussed the point is the parasympathomimetics. The the peripheral nervous system are the first is the parasympathomimetics tract. आता what is mean by parasympathomimetics? Para म्हणजे एक, sympathomimetics. आता मायमेटिक्स, पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स. मायमेटिक्स म्हणजे काय तर मायमिक्स म्हणजे कसं तर मिमिक्री करणं किंवा त्यालाच काय म्हणायचं नक्कल. आता दिस पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स ऑल्सो कॉल्ड ॲज कोलिनोमायमेटिक ड्रग्स. म्हणजे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्सलाच काय म्हटलं जातं, कोलिनोमायमेटिक ड्रग्स म्हटलं जातं. आणि these drugs which mimic the action of acetylcholine are called as the cholinergic drugs. आता बघा पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स म्हणजे काय तर पॅरासिम्पॅथोमायमेटिक्सलाच काय म्हटलं जातं, कोलिनोमायमेटिक ड्रग्स म्हटलं जातं. आणि these drugs कोलिनोमायमेटिक ड्रग्स इज अ सबस्टन्स दॅट स्टिम्युलेट द पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्समध्ये काय असतात, हे सबस्टन्स असतात ते काय करतात, स्टिम्युलेट होतात. कशावरती तर त्याच्या पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्समध्ये म्हणजे PSNS वरती. आणि धीज केमिकल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज कोलिनर्जिक ड्रग्स. आणि हे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स आहे त्याच्यामध्ये जे केमिकल्स आहेत त्याला काय म्हटलं जातं, कोलिनर्जिक ड्रग्स म्हटलं जातं. आता व्हॉट इज मीन बाय कोलिनर्जिक ड्रग्स. आता कोलिनर्जिक ड्रग्स म्हणजे काय तर ड्रग्स विच मायमिक द ॲक्शन ऑफ ॲसिटाइलकोलिन आर कॉल्ड ॲज द कोलिनर्जिक ड्रग्स. म्हणजे बघा पेरिफेरल नर्वस सिस्टीम्समध्ये आपण बघितलं, याच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम्स आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम्स. मग त्याच्यामध्ये आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम्समध्ये आपण काय बघितलं, न्यूरोट्रान्समीटर, देन पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स, सिम्पॅथोमायमेटिक्स, परत सिम्पॅथोलायटिक्स, पॅरासिम्पॅथोलायटिक्स. सो दिस इज द पेरिफेरल नर्वस सिस्टीम्स. आता याच्यामध्ये बघा कोलिनर्जिक ड्रग्स म्हणजे काय असतात, म्हणजे काय कोलिनर्जिक. आता पॅरासिम्पॅथोमायमेटिकलाच काय कोलिनोमायमेटिक ड्रग्स म्हणायचं. आणि तेच कशावरती असतात, त्याच्या पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्समध्ये असतात. म्हणजे केमिकल्स असतात त्याला काय म्हटलं जातं तर कोलिनर्जिक ड्रग्स. आता कोलिनर्जिक ड्रग्स म्हणजे काय आलं, ड्रग्स असतात ते काय असतात, मायमिक ॲक्शन दाखवतात. कशाची तर ॲसिटाइलकोलिनची. त्याला काय म्हटलं जातं, कोलिनर्जिक ड्रग्स. आता धीज ॲसिटाइलकोलिन इज द न्यूरोट्रान्समीटर आणि युज्ड बाय द PSNS. आता न्यूरोट्रान्समीटर काय करतात कशामध्ये, जे ॲसिटाइलकोलिन फॉर एक्झाम्पल कोलिनर्जिक ड्रगचं काय ॲसिटाइलकोलिन. आणि धीज ॲसिटाइलकोलिन इज द न्यूरोट्रान्समीटर. आणि धीज न्यूरोट्रान्समीटर इज युज्ड कशात यूज करतात तर त्याच्यामध्ये पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्समध्ये धीज न्यूरोट्रान्समीटर. कुठला विच न्यूरोट्रान्समीटर तर ॲसिटाइलकोलिन इज युज्ड इन पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स. आता these chemicals are can be directly by stimulating nicotinic and muscarinic receptors. म्हणजे कुठले जे केमिकल्स आहेत, कुठले ॲसिटाइलकोलिन, हे काय करतात डायरेक्टली कशावरती, कोलिनर्जिक ड्रग कशावरती डायरेक्टली हे होतात, ॲक्ट होतात तर त्याचे स्टिम्युलेटिंग निकोटिनिक अँड मस्कॅरिनिक रिसेप्टरवरती. आणि तीच मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक रिसेप्टरवरती होतात. आता दिस इनडायरेक्टली बाय इनहिबिटिंग कोलिन इस्टरेज promoting the release of acetylcholine or other mechanism. आता दिस इज द कोलिनर्जिक रिसेप्टर. कोलिनर्जिक रिसेप्टरचे काय आहेत, देर आर 2 टाईप ऑफ कोलिनर्जिक रिसेप्टर. आता रिसेप्टर म्हटलं 2 रिसेप्टर आहेत, कुठले मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक रिसेप्टर. सो दिस इज द कोलिनर्जिक रिसेप्टर. लक्ष ठेवायचं, कोलिनर्जिक ड्रग्समध्ये कोलिनर्जिक रिसेप्टर कुठले रिसेप्टर्स असतात तर मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक असतात. आता दिस मस्कॅरिनिक म्हणजे कसे असतात तर विच इज फाउंड टिश्यू इन्व्हर्टेड बाय पॅरासिम्पॅथॅटिक प्रोस्टाग्लॅन्डिन नर्वस स्वीट ग्लँड अँड ब्लड वेसल्स. म्हणजे मस्कॅरिनिक असतात ते कसे असतात ते आयन चॅनल लिंक्ड रिसेप्टर्स असतात. आणि दिस इज द फाउंड कशावरती, टिश्यू इन्व्हर्टेड बाय सिम्पॅथॅटिक प्रोस्टाग्लॅन्डिन नर्व्सवरती असतात. आणि दिस इज द स्वीट ग्लँड अँड ब्लड वेसलवरती. निकोटिनिक कशावरती असतात तर फाउंड करतात तर विच इज ॲटोनॉमिक गँग्लिया, न्यूरोमस्क्युलर जंक्शन, ॲड्रिनल मेडुला अँड CNS. आता तेच ॲसिटाइलकोलिन इज द फिजिओलॉजिकल स्टिम्युलंट ऑफ मस्कॅरिनिक अँड निकोटिनिक रिसेप्टर्स. म्हणजे हे ॲसिटाइलकोलिन म्हणजे
ॲसिटाईल कोलिन काय करतं, कोलिनर्जिकचं एक्झाम्पल आहे ॲसिटाईल कोलिन. आणि ते ॲसिटाईल कोलिन काय करतात तर ते फिजिओलॉजिकल स्टिम्युलेट असतात. कशावरती, त्याच्यावर मस्कॅरिनिक आणि त्याच्या निकोटिनिक रिसेप्टरवरती. आता बघा कोलिनर्जिक रिसेप्टरमध्ये मस्कॅरिनिक रिसेप्टर आणि निकोटिनिक रिसेप्टर. मस्कॅरिनिक रिसेप्टरलाच काय म्हटलं जातं, ते कशावरती होतात, सेंट्रल कोलिनो रिसेप्टर्स असतात. आणि जे निकोटिनिक रिसेप्टर्स असतात ते कसे असतात, पेरिफेरल कोलिनो रिसेप्टर्स असतात. आता these muscarinic receptors are ion channel linked रिसेप्टर्स असतात. आणि जे निकोटिनिक रिसेप्टर्स असतात ते कसे असतात, जी प्रोटीन लिंक्ड रिसेप्टर, म्हणजे याच्यामध्ये जी प्रोटीनला लिंक्ड असतात आणि हे असतात ते आयन चॅनलला लिंक्ड असतात. आणि तेच रिसेप्टर काय करतात, इन ॲडिशन टू बाइंड ॲसिटाईल कोलिनवरती जे मस्कॅरिनिक रिसेप्टर असतात ते कशावरती बाइंड होतात, ॲसिटाईल कोलिनवरती होतात. आणि ते निकोटिनिक असतात बट शो ओनली वीक अफिनिटी फॉर मस्कॅरिनिकचे असते. आणि बाइंडिंग ऑफ टू ॲसिटाईल कोलिन कॉज डिपोलरायझेशन ऑफ द इफेक्टर सेल. आणि जे निकोटिनिक असतात ते कसे असतात, ॲडिशन टू बाइंड ॲसिटाईल कोलिनवरतीच होतात, पण अल्सो रिकग्नाइज काय करतात, मस्कॅरिनिक असतात ते. म्हणजे आणि इन कॉन्ट्रॅक्ट द मस्कॅरिनिक रिसेप्टर शोज ओनली अ वीक अफिनिटी फॉर निकोटिनिकचे असतात. आणि दिस द सब क्लासेस ऑफ मस्कॅरिनिक रिसेप्टर अँड निकोटिनिक रिसेप्टर्स आर द मस्कॅरिनिक रिसेप्टर. देर आर टू सब क्लास. फर्स्ट इज द NN and NM. NN means काय, ॲटोनॉमिक गँग्लिया, and NM means the neuromuscular junction. And the nicotinic receptors are subclasses is the 5 subclasses M1, M2, M3, M4 and M5. And this is the M1, M3, M5. This is the odd is the excitatory receptors. आणि ते M2 आणि M4 असं तो कुठलं न्यूरोट्रान्समीटर असतात, इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर असतात. आणि M1, M3, M5 असतात ते एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर्स असतात. आणि दिस इज द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ मस्कॅरिनिक रिसेप्टर अँड निकोटिनिक रिसेप्टर. आता फार्माकोलॉजिकल ॲक्शन म्हणजे काय, आता फार्माकोलॉजी म्हणजे काय, औषध निर्माण क्रिया. ॲक्शन म्हणजे त्याची क्रिया, म्हणजे कसं औषध निर्माण शास्त्राची क्रिया, त्याला काय म्हटलं जातं, फार्माकोलॉजिकल ॲक्शन. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक ड्रगची प्रत्येक क्लासची काय असते, फार्माकोलॉजिकल ॲक्शन असते. म्हणजे आता सपोज कोलिनर्जिक ड्रग्स, त्याच्यामध्ये फार्माकोलॉजिकल ॲक्शन कशाची असणार आहे, त्याच्यामध्ये क्लास असणार आहे कुठला, ॲसिटाईल कोलिन. सो दिस इज द ॲसिटाईल कोलिन. त्याची पण काय असणार आहे, फार्माकोलॉजिकल ॲक्शन असणार आहे. म्हणजे आता आपण इथून पुढे काय बघणार आहोत, पेरिफेरल नर्वस सिस्टीम्समध्ये सगळ्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघणार आहेत. आता फार्माकोलॉजिकल ॲक्शन म्हणजे काय, तर सायन्स ऑफ ड्रग्स इंड्यूस देअर, त्याचं ओरिजिन, त्याचं कंपोजिशन, त्याचं फार्माकोकायनेटिक्स, त्याचं थेरप्युटिक युजेस आणि त्याची टॉक्झिकोलॉजी आपण काय करणार आहे, बघणार आहोत. त्याला काय म्हटलं जातं, तर फार्माकोलॉजिकल ॲक्शन. म्हणजे फार्माकोलॉजिकल ॲक्शन, फार्माकोलॉजी म्हणजे काय, तर सायन्स ऑफ ड्रग्स, म्हणजे कशाचा, सायन्स ऑफ ड्रग. आता द बायोसिंथेसिस, स्टोरेज अँड रिलीज ऑफ ॲसिटाईल कोलिन. So next is the classification. आता क्लासिफिकेशन ऑफ पॅरासिम्पॅटोमायमेटिक ड्रग्सचं क्लासिफिकेशन बघायचं आपल्याला. म्हणजे पॅरासिम्पॅटोमायमेटिक ड्रगलाच कुठलं म्हटलं जातं, कोलिनर्जिक ड्रग्स. लक्षात ठेवायचं, हे चुकायचं नाही. म्हणजे पॅरासिम्पॅटोमायमेटिक ड्रग्स ऑल्सो कॉल्ड ॲज, त्यालाच काय म्हटलं जातं, कोलिनोमायमेटिक ड्रग्स म्हटलं जातं. आणि तेच कोलिनोमायमेटिक ड्रग्समध्ये कुठलं केमिकल्स ऑल्सो कॉल्ड आहे, त्यालाच कोलिनर्जिक ड्रग म्हटलं जातं. आता तुम्हाला विचारलं जाईल की डिफाईन पॅरासिम्पॅटोमायमेटिक ड्रग्स अँड क्लासिफाईड इट, किंवा डिफाईन कोलिनर्जिक ड्रग्स अँड क्लासिफाईड इट. तर कोलिनर्जिक ड्रग्स किंवा पॅरासिम्पॅटोमायमेटिक ड्रग्स म्हणजे काय, एकच आहे. मग त्याचं क्लासिफिकेशन काय आहे, तर दिस आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू त्याची मोड ऑफ ॲक्शन. त्याच्या मोड ऑफ ॲक्शनवरती त्याचं क्लासिफाईड अकॉर्डिंग असतं. द कोलिनर्जिक ड्रग्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स, कोलिनर्जिक अगोनिस्ट अँड अँटी कोलिन इस्टरेज. आता कोलिनर्जिक ड्रग म्हणजे कळालं काय, कोलिनोमायमेटिक किंवा त्यालाच पॅरासिम्पॅटोमायमेटिक्स म्हणायचं, तेच काय कोलिनर्जिक ड्रग्ज आहेत. आता द कोलिनर्जिक ड्रग्स आर 2 टाईप्स, कोलिनर्जिक अगोनिस्ट अँड अँटी कोलिन इस्टरेज. आणि दिस कोलिनर्जिक अगोनिस्ट
There are two types, choline esters and alkaloids. The choline esters is the, for example, is the acetylcholine, methacholine, carbachol, buthanacol. And the alkaloids is the, for example, is the muscarinic, pilocarpine and arecholine. So this is the cholinergic agonist. The next class of cholinergic drugs is the anticholinesterase. आता anticholinesterase there are two types, reversible anticholinesterase आणि irreversible anticholinesterase. Reversible anticholinesterase मध्ये there are कार्बामेटेज and ॲक्रिडिन. कार्बामेटेजमध्ये फॉर एक्झाम्पल तर फायटोस्टिग्माइन, निओस्टिग्माइन, पायरिडोस्टिग्माइन, एड्रोफोनियम, रिव्हर्स्टिस्टिग्माइन, डोनेपेझिल आणि गॅलॅन्टामाइन. सो दिस इज द कार्बामेटेज एक्झाम्पल. अँड द ॲक्रिडिनचं एक्झाम्पल इज द टॅक्रिन. अँड द इनरिव्हर्सिबल अँटीकोलिनेस्टरेज इज द कार्बामेटेज आणि ऑर्गॅनोफॉस्फेटेज. आता कार्बामेटेजमध्ये फॉर एक्झाम्पल कार्बाइड और प्रोपोक्झोर. अँड द ऑर्गॅनोफॉस्फेटेज आर द डायफ्लोज, DFE, डायफ्लोज या इथोथायोफेट और मॅलॅथिओन, डायझिनॉन, टबून, सेरिन आणि सोमॅन. सो दिस इज द इनरिव्हर्सिबल अँटीकोलिनेस्टरेज. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ कोलिनर्जिक ड्रग्स. आता बघा, ह्या पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स किंवा कोलिनर्जिक ड्रग्सचं क्लास आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला क्लास बघणार आहोत कोलिनर्जिक आगोनिस्ट. आता कोलिनर्जिक आगोनिस्टमध्ये फॉर एक्झाम्पल कुठला आहे, ॲसिटाईल कोलिन. आता दिस ॲसिटाईल म्हणजे कोलिन इस्टरेज, ॲसिटाईल कोलिन. आता द कोलिन इस्टर म्हणजे द फार्माकॉलॉजिकल ॲक्शन ऑफ कोलिन इस्टर्स. कोलिन इस्टर म्हणजे कुठला, ॲसिटाईल कोलिन, ACH ॲज ए प्रोटाईप आहे. कशाचा, कोलिन इस्टरचा प्रोटाईप कुठला आहे, ॲसिटाईल कोलिन. आता दिस ॲसिटाईल कोलिन म्हणजे फार्माकॉलॉजिकल ॲक्शन ऑफ कोलिन इस्टरेची दिस डिपेंडिंग ऑन द रिसेप्टर. आता देर आर टू टाईप ऑफ रिसेप्टर्स बघितले. कुठले कुठले असतात कोलिनर्जिक रिसेप्टर्समध्ये, कुठले, मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक. सो दिस इज द टू रिसेप्टर आणि दिस ड्रग्स ॲक्ट द ॲक्शन मे बी क्लासिफाईड ॲज मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक्स. म्हणजे काय, तर कोलिनर्जिक ड्रग्स कशावर डिपेंड असतात, त्याच्या कोलिनर्जिक रिसेप्टरवरती. आणि ते रिसेप्टर कोणते असतात, मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक असतात. मग आता पहिलं बघणार आहोत ते कुठलं आपण बघणार आहोत, मस्कॅरिनिक रिसेप्टर. द पहिली फार्माकॉलॉजिकल ॲक्शन ऑफ कोलिन इस्टरेज ऑन मस्कॅरिनिक रिसेप्टरचे बघणार आहोत. आता दिस मस्कॅरिनिक रिसेप्टर फर्स्ट इज द कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम, CVS. दिस हर्ट मस्कॅरिनिक रिसेप्टर्स आर M2 सबटाईप. आता ह्याचा कुठला सबटाईप पडलेला आहे, तर त्याचा M2 हा सबटाईप पडलेला आहे. देन दिस ॲसिटाईल कोलिन हायपरपोरलाइज्ड द सेल SA. So this is the cardiovascular systems. Then this is the diaminesis rate of diastolic depolarization. So this is the muscarinic receptor, and this contractility diminishes and bulks the conduction speed of the artery, and while it will be general create AV म्हणजे arterioventricular block the depressing the AV conduction, and this progress the transition and can be inhibited by atropine. So this is the cardiovascular system. The next muscarinic response is the blood vessels. Blood vessels is the M3 receptor. Cardiovascular system is the M2 receptor. This blood vessel is the M3 receptors, and these are located on endothelial cells वरती ते located असतात. And these endothelial cells lining of blood vessels. The acetylcholine causes vasodilation and lowering of blood pressure in indirect mechanism. म्हणजे त्याचं मेकॅनिझम काय आहे, ते कशावरती ॲसिटाईल कॉजेस होतं, त्याच्या व्हॅसोडायलेशन आणि त्याच्या लोअरिंग ब्लड प्रेशरवरती असतात. आता दिस व्हॅसोडायलेशन, दिस ॲसिटाईल ॲक्टिवेट M3 receptors on vascular endothelial cells and inhibit vasodilation is primarily mediated through the release of endothelium
dependent relaxing factors. आता this acetylcholine is activate in the M3 receptor. This is the blood vessel, and this intravenous IV or acetylcholine administration in man brings about the flushing, feeling of warm in the skin and throbbing headache. म्हणजे आता हे जे दोन हे सांगितलेलं आहे, मस्कॅरिनिकवरती पण त्याचा कोलिनर्जिकचा इफेक्ट होता आणि त्याचा निकोटिनिकवरती बी होता. तर मस्कॅरिनिकमध्ये कार्डिओवॅस्क्युलर, देन ब्लड वेसल, नेक्स्ट इज द स्मूथ मसल. आता स्मूथ मसल इज द ॲसिटाइलकोलिन इन्क्रीज द कॉन्स्ट्रक्शन ऑफ स्मूथ मसल. स्मूथ मसलमध्ये काय होतं, ॲसिटाइलकोलिनचं कॉन्स्ट्रक्शन होतं मसलचं. सो दिस इज द ब्रॉन्काय अँड इंटेस्टाईन युटेरस. ब्रॉन्काय, this is the bronchoconstriction and increase in tracheobronchial secretion. Tracheobronchial secretion. आता दिस इज द ट्रकेकार्डियर आणि ब्रॉन्कोडायलेटर असतात. ब्रॉन्कोडायलेटरमध्ये काय होतं तर याच्यामध्ये इन्क्रीज द ब्लड प्रेशर होतात आणि ट्रकेकार्डियामध्ये डिक्रीज द ब्लड प्रेशर. आता सो दिस ब्रॉन्काइज इज द ब्रॉन्कोकन्स्ट्रिक्शन आणि दिस इंटेस्टाईन. नेक्स्ट इज द इंटेस्टाईन. इंटेस्टाईनमध्ये काय होते, इन्क्रीज इन टोन अँड मोटिलिटी काय होते, इन्क्रीज होते. आणि दिस इन्क्रीज इन सेक्रेशन. सेक्रेशन, रिलॅक्सेशन ऑफ स्पिंजर, कॉन्स्ट्रक्शन ऑफ गॉल ब्लॅडर्स अँड डक्ट्स. काय होतं त्याच्यामध्ये, कॉन्स्ट्रक्शन अँड रिलॅक्सेशन होत असते इंटेस्टाईन. आणि दिस नेक्स्ट इज द युटेरस. द स्मूथ मसल इज द युटेरस. युटेरसमध्ये काय होतं तर कॉन्स्ट्रक्शन ऑफ द डिस्ट्रोसर मसल्स ऑफ ब्लॅडर अँड इन्क्रीज इन टोन अँड मोटिलिटी ऑफ युटेरस. सो दिस इज द मस्कॅरिनिक रिस्पॉन्स. नेक्स्ट इज द मस्कॅरिनिक रिस्पॉन्स इज द आयज. आयमध्ये काय होतं त्याच्यामध्ये कॉन्स्ट्रक्शन ऑफ सर्क्युलर मसल्स ऑफ आयरिस. आयरिसमध्ये म्हणजे मायोसिस. ठीक आहे, आयरिसमध्ये काय होतं त्याचं कॉन्स्ट्रक्शन होत असतं आणि तेच कॉन्स्ट्रक्शन ऑफ सिलियरी मसल्स असतात. नेक्स्ट इज द ग्लँड्स. ग्लँड्सवरती होतात. तर ग्लँड्सवरती कसं होतं, सेक्रेशन ऑफ ऑल द इनर्वेटेड पॅरासिम्पॅथॅटिक ग्लँड्स इन्क्रीज थ्रू M3. म्हणजे मस्कॅरिनिकचे देर हा सब क्लास पडलेले आहेत. मस्कॅरिनिकमध्ये कुठले आहेत, M1, दिस इज द M1, M2, M3. आणि तीच इज द M3 अँड M2 रिसेप्टर स्वीटिंग, टेरिंग, सलायवेशन, गॅस्ट्रिक आणि ट्रकोब्रॉन्चियल सेक्रेशन. ट्रॅचिओब्रॉन्कियल सेक्रेशन. सो दिस इज द मस्कॅरिनिक रिस्पॉन्सेस. देन नेक्स्ट इज द निकोटिनिक रिस्पॉन्सेस. आता निकोटिनिक रिस्पॉन्सेसमध्ये कुठल्या कुठल्या असणार आहे त्याच्या, द डोस ऑफ कोलिन इस्टर्स नीड टू स्टिम्युलेट निकोटिनिक रिसेप्टर. पहिलं बघितलं ते आपण मस्कॅरिनिक म्हणजे ॲसिटाइलकोलिन. दिस नेक्स्ट इज द निकोटिनिक. आता दिस निकोटिनिक इज द हायर दॅन द स्टिम्युलेटिंग डोस ऑफ द मस्कॅरिनिक रिसेप्टर्स. म्हणजे जे निकोटिनिक रिसेप्टर असतात ती कसे असतात, हायर दॅन द स्टिम्युलेटिंग डोस ऑफ मस्कॅरिन रिसेप्टरपेक्षा याचा कसा असतो, हाय डोस असतो. द फर्स्ट इज द स्केलेटल मसल. The acetylcholine acts selectively at the neuromuscular junction at low dose, and this acetylcholine causes a muscle contraction in large quantity, and this acetylcholine can be inhibit the muscles contraction. Then next is the autonomic ganglia. Autonomic ganglia is the stimulation of both sympathetic and parasympathetic ganglia at higher doses. दिस इज द ॲटोनॉमिक गँग्लिया. स्टिम्युलेशन ऑफ कशामध्ये होतं तर बोथमध्ये, म्हणजे सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक गँग्लियाचा हायर डोस. नेक्स्ट इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम्स. सेंट्रल नर्वस सिस्टीम्स म्हणजे कोलिनिस्टरेजचं किती, मस्कॅरिनिक रिसेप्टरवरती होतात, नंतर निकोटिनिक रिस्पॉन्स दाखवतात, नाही सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये दाखवतात. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये आपण बघितलं इंट्रावेनस ॲसिटाइलकोलिन इंजेक्शन डज नॉट कसं असतात ते पेनिट्रेट द ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे BBB. and this no central effect are observed. This is the interaction in the atropine and congeners competently antagonize muscarinic actions असतात. and this uses of central nervous system acetylcholine is not effective for any therapeutic use and it is used for the experimental purpose. So this is the class of cholinergic drugs. The class
डिपेंड्स ऑन मस्कॅरिनिक रिसेप्टर्स आणि निकोटिनिक रिसेप्टर्स. So this is the acetylcholine. आता acetylcholine the biosynthesis, storage and release of acetylcholine. आता acetylcholine काय आहे तर ॲसिटिक ॲसिड इस्टर्स ऑफ कोलिनचं काय असतं, ॲसिटिक ॲसिड इस्टर असतं. आता आपण फॉर एक्झाम्पल बघितलं कोलिनर्जिक कशामध्ये, कोलिनर्जिक ड्रग्जमध्ये त्याचं फार्माकॉलॉजिकल ॲक्शन बघितले कशाची, ॲसिटाइलकोलिनची. कशावरती असते त्याची फार्माकॉलॉजिकल ॲक्शन, मस्कॅरिनिक रिसेप्टर रिस्पॉन्सेस, निकोटिनिक रिस्पॉन्सेसवरती त्याचं काय असते, फार्माकॉलॉजिकल ॲक्शन असते. आता तीच ॲसिटाइलकोलिनचं बायोसिंथेसिस, स्टोरेज आणि त्याचं रिलीज कसं होतं तर ॲसिटाइलकोलिन म्हणजे काय तर ॲसिटिक ॲसिड इस्टर ऑफ कोलिनचं असतं आणि ते सिंथेसाइज्ड इन कोलिनर्जिक न्यूरॉन्स बाय ट्रान्सफरिंग ॲट ॲसिटाइल ग्रुप फ्रॉम ॲसिटाइल कोइन्झाइम. म्हणजे हे सिंथेसाइज कसं करतात तर कोलिनर्जिक न्यूरॉन्स असतात बाय ते ट्रान्सफर कसे होते ॲसिटाइल ग्रुपवरती काय होतात फ्रॉम ॲसिटाइल कोइन्झाइम असतात. सो दिस इज द कोलिन बेस असतात. फॉर दिस रिॲक्शन इज द कोलिन आणि दिस कोलिन acetyl transferase is synthesized in the cell bodies of cholinergic neurons and this acetylcholine occurs throughout the neuron and it is stored in synaptic vesicles that accumulate mainly at the nerve end. That is the mitochondria. In आता this acetylcholine is 3 phases. Acetylcholine synthesis takes place in 3 phases. In mitochondria, in axonal cytoplasm and in axonal cytoplasm. आता दिस इन मायटोकॉन्ड्रियामध्ये बघा स्टेप फर्स्टमध्ये काय होतं ॲसिटेट प्लस एटीपेज गिव्स द ॲडेनाइल ॲसिटेट. सो दिस इज द फर्स्ट स्टेप इन मायटोकॉन्ड्रिया. देन सेकंड स्टेप इज द इन axonal cytoplasm. This is the next is the adenyl acetate plus coenzyme A gives the acetyl kinase is the enzyme gives the acetyl coenzyme A. म्हणजे ॲसिटेट प्लस एटीपी पासून काय तयार झालं ॲडेनाइल ॲसिटेट तयार झालं आणि तीच सेकंड ॲक्झोनल सायटोप्लाझममध्ये स्टेपमध्ये काय होतं त्याच्यामध्ये ॲडेनाइल ॲसिटेट प्लस कोइन्झाइम ए गिव्स द कोइन्झाइम इज द ॲसिटाइलकोलिन and this acetyl kinase and this the enzyme acetyl kinase and this acetyl kinase is the acetyl coenzyme A and this the third step is the acetyl coenzyme A plus choline gives the choline acetylase gives the acetylcholine plus CoA and by conjugation म्हणजे काय तयार झालं शेवट लास्ट स्टेपमध्ये असेल तर ॲसिटाइल कोलिन तयार झालं. कसं स्टेप आहे त्याचे देर आर 3 phases आहे स्टेप फर्स्ट सेकंड अँड थर्ड. सो दिस इज द ॲसिटाइल कोइन्झाइम ए प्लस त्याच्यामध्ये कोलिन घेतलं त्याच्यामध्ये कोलिन ॲसिटायलेज इज द इन्झाइम अँड दिस फॉर्म्युलेशन ऑफ ॲसिटाइल कोलिन प्लस CoA बाय कंजक्शन. सो दिस इज द बायोसिंथेसिस अँड स्टोरेज बायोसिंथेसिस ऑफ ॲसिटाइल कोलिन. सो दिस इज द बायोसिंथेसिस. नेक्स्ट इज द स्टोरेज ऑफ ॲसिटाइल कोलिन. आता स्टोरेज कसं असतात तर इट इज स्टोरेड इन वेसिकल्स टुगेदर विथ कॅल्शियम ATP अँड अदर प्रोटीन्स फॉस्फोलिपिड्स. म्हणजे हे कशामध्ये स्टोअर केलं जातं तर वेसिकल्समध्ये केलं जातं त्याचे कुठल्या कॅल्शियम ATPs आणि प्रोटीन्समध्ये अँड दिस इज द फॉस्फोलिपिड्स अँड द सिनॅप्टिक वेसिकल्स हॅव ए डायमीटर ऑफ 300 to 600 angstrom units and in the vesicles it is protected from hydrolysis. म्हणजे लक्षात ठेवायचं ॲसिटाइलकोलिन कुठे स्टोअर होतं तर त्याच्या कुठे होतं तर वेसिकल्समध्ये आणि तिथे कॅल्शियम किंवा ATPs असतात त्यालाच प्रोटीन्स अदर प्रोटीन्सवरती म्हणजे फॉस्फोलिपिड्सवरती. सो दिस इज द स्टोरेज. देन नेक्स्ट इज द रिलीज. आता रिलीज ऑफ ॲसिटाइलकोलिन पहिल्यांदा आपण बघितलं बायोसिंथेसिसमध्ये काय बघितलं इन मायटोकॉन्ड्रिया इन एक्झोनल सायटोप्लाझम. सो दिस इज द स्टेप phases 3 phase of acetylcholine synthesis. This next is the storage of acetylcholine. ॲसिटाइलकोलिनचं स्टोरेज बघितलं. आता नंतर काय बघणार आहोत त्याचा रिलीज. द रिलीज ऑफ ॲसिटाइलकोलिन व्हेन द पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम्स इज स्टिम्युलेटेड ड्यू टू एनी स्टिम्युलन्स दॅट डेव्हलप इन ॲक्शन पोटेन्शियल दॅट ट्रॅव्हल्स टू द नर्व एंडिंग्स and if the action potential is strong and it causes the calcium channel to open and calcium enters the nerve terminal and fusion occurs, then release of
ॲसिटाईल कोलिन. म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये रिलीज ऑफ ॲसिटाईल कोलिन होतात. अँड सो दिस इज द कॅल्शियम आयन्स प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन द प्रोसेस ऑफ ॲसिटाईल रिलीज असतात. फॉर एक्झाम्पल इज द एक्सपेरिमेंटली किंवा हेमिकोलिनोइमेस्टिक अँड triethyloline have been found to be two substances that induce a failure to the transmission of cholinergic nerve. So this is the release of acetylcholine. Then next is the hydrolysis of acetylcholine. आता हायड्रॉलिसिसमध्ये काय होणार आहे, एन्झाइम फॅमिली रिस्पॉन्स टू द हायड्रॉलिसिस ऑफ ॲसिटाईल कोलिन आणि अदर कोलिन इस्टर, त्याला काय म्हटलं जातं, कोलिन इस्टरेजेस. आणि द सेव्हरल टाईप ऑफ इस्टरेजेस सेव्हरल टाईप आहेत. कुठले ॲनिमल टिश्यू आर ट्रू कोलिन इस्टरेज आणि सिडोकोलिन इस्टरेज. ट्रू कोलिन इस्टरेज आणि सिडोकोलिन इस्टरेज. सो दिस इज द हायड्रॉलिसिस ऑफ ॲसिटाईल कोलिन. ठीक आहे. तर काय बघितलं आपण, पहिल्यांदा पॅरासिम्पॅटोमायमेटिक्स म्हणजे काय, ठीक आहे, आणि कुठले कोलिनर्जिक रिसेप्टर. देन नेक्स्ट इज द क्लासिफिकेशन ऑफ सिम्पॅटोमायमेटिक ड्रग्स किंवा कोलिनर्जिक ड्रग्सचं क्लासिफिकेशन बघितलं. त्याच्यामध्ये पहिला क्लास कुठला आहे आपला, कोलिनर्जिक अगोनिस्ट. त्याच्यामध्ये कोलिनर्जिक अगोनिस्टमध्ये ॲसिटाईल कोलिनची काय बघितलं आपण, फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ ॲसिटाईल कोलिनची फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघितली. त्याच्यामध्ये कुठले आहेत फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ ॲसिटाईल कोलिनमध्ये, मस्कॅरिनिक आणि ॲसिटाईल कोलिन काय ते प्रो टाईप आहे. कशाचा, कोलिन इस्टरचा ॲसिटाईल कोलिन हा प्रो टाईप आहे. आणि त्याचं काय बघितलं आपण, मस्कॅरिनिक रिस्पॉन्सवरती त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघितली. त्याचबरोबर निकोटिनिक रिस्पॉन्सेसवरती त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघितली. अँड दिस नेक्स्ट इज द बायोसिंथेसिस अँड स्टोरेज अँड रिलीज ऑफ ॲसिटाईल कोलिन बघितलं. ठीक आहे.